नमस्ते मंडळी, कशा आहात सगळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही घरच्या घरगुती पद्धतीने कशा प्रकारे काळा मसाला केला, वर्षभर टिकतो अशा पद्धतीने केला की मसाला कशा प्रकारे स्टोरेज करायचा व काही काहींच्या मसाल्याला जाळी होते किंवा खराब होतो, आळ्याही होतात. पण आमचा मसाला 1.5 वर्ष राहिला तरी जसा आहे तसाच राहतो. आमचे 3 किलो मिरच्या आणून ते जे देठ काढून ते 2.5 किलो प्रमाणात झालत्या व हे सर्व खडे मसाले मी घेतले होते. खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, जायपत्री, लवंग, मिरी, हावरी, शहाजिरे, दगडी फूल ह्याचा सर्वांचा समावेश होता व एक मी जायफळही घेतले होते, छोटी विलायची, मोठी विलायची. अशा प्रकारे मी सर्व खडे मसाले घेतले होते. सांगण्यात काही राहिले असले तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. खडे मसाले झाले की आपले अर्धा किलो एवढ्यासाठी खोबरे घेतले होते. अर्धा किलो खोबरे खूप होते, कारण की जास्त खोबरे घातले की तो नंतर असं खौट मसाला लागतो व जाळी होते. त्याच्यामुळे ह्याच प्रमाणात आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त खोबरं आपल्याला घ्यायचं नाही. व धने अर्धा किलो घेतले होते. हळकुंड फक्त आतपावच घ्यायचे, कारण की जास्त हळकुंडाचं प्रमाण राहिलं की ते जास्त मसाला आपला काळा दिसण्याऐवजी पिवळा मसाला दिसतो. त्याच्यामुळे फक्त एवढ्या मसाल्यासाठी मी फक्त आतपाव हळकुंड घेतले होते. खूप छान प्रकारे व टेस्टी असा आमचा घरगुती काळा मसाला झाला. खूप चवीलाही छान होता व वासही घरात खूप दरवळत होता. भाज्याही एकदम छान व तरीबाज भाज्या होतात. त्यासाठी ह्या मिरच्या आम्ही सर्व साफ करून घेतल्या होत्या, कारण की मिरच्याचे देठ काढावं लागतात. हे खोबरे, धन व सर्व खडे मसाले, तमालपत्र. नंतर मी चुलीवरती मस्तपैकी भाजावं म्हणलं, कारण की आमच्या घराच्या बाहेर चूल आहे, म्हणून मी चुलीचा वापर केला. खूप छानपैकी आपल्या काळ्या मसाल्याला चुलीची चव येते व घरात ठसकाही उधळत नाही. मिरच्या मी 2 किलो लवंगी मिरचीमधले निम्म्या मिरच्या मी पातेल्यामध्ये ॲड केल्या व त्याच्यात 1 आकडा तेल घालून त्या चांगल्या भाजून घेतल्या, कारण की आपल्याला काळा मसाला करायचा आहे म्हणून मिरच्या चांगल्या भाजल्या पाहिजेत. नाहीतर मिरच्या नाही भाजल्या की तो ह्या लाल तिखटासारखा दिसतो व त्याला काळा रंग येत नाही. म्हणून आपल्याला तेल घालून मिरच्या भाजाव्याच लागतात. आपल्याला मसाला स्टोअर कसा करायचा, म्हणजे साठवून कसा ठेवायचा, तर मिरची कांडप करून आणल्यानंतर, मसाला कुटून आणल्यानंतर काय करायचे, काचेच्या बरणीत आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा आहे. कारण की स्टीलच्या डब्यात, कॅरी बॅगमध्ये मसाला खराब होतो, प्लॅस्टिकच्या बरणीतही मसाला खराब होतो. त्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करायचा. स्वच्छपैकी काचेची बरणी अगोदरच घासून वाळवून ठेवायची. त्याच्यामुळे मसाल्याला अजिबात जाळी होत नाही किंवा खराबही होत नाही. नाहीतर त्यात शिळे होतात किंवा जाळी लागते. अशा बाकीच्या डब्यात ठेवल्यावरती वा इतर वस्तूमध्ये ठेवल्यावरती तसे होते. त्यासाठी मसाला ठेवण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करा. सर्वोत्तम पर्याय म्हणजे काचेच्या बरणीचाच आहे, कारण की मसाला कोणत्याही दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवला तरी तो खराबच होणार. आपल्याला वापरायपुरता लागतो तेवढाच वरती काढून ठेवायचा, 1 महिनापुरता. तर बाकीचा सर्व काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवायचा. तुम्ही एकदा ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला मी सांगितलेलं मसाला चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी मिरच्या अगोदर चांगल्या वाळवून घ्यायच्या व भाजूनही चांगल्या घ्यायच्या, म्हणजे काळापणा त्याला येतो. काळा मसाला बनवायचा म्हणले की त्या चांगल्या भाजल्याही पाहिजेत, म्हणून त्या चांगल्या भाजून तेल घालून भाजून घ्यायच्या. ठेवायचं म्हणलं तर त्या काचेच्या बरणीतच तुम्ही ठेवा. पहा कशा प्रकारे तुमचा मसाला वर्षभर चांगला राहील. नक्कीच तुम्ही अशा प्रकारे मसाला ठेवून पहा. खूप छानपैकी मसाला आपला टिकतो व सुगंधही अजिबात जात नाही किंवा त्याचं खडे मसाल्यांचा वासही कमी होत नाही.
आपल्याला खोबरं चिरून घ्यायचं आहे, कारण की कांडपामध्ये खोबरं जास्त बारीक होत नाही, म्हणून खोबरे कट करून घ्यायचे व नंतर ते तळायचे. ही बेडगी मिरची मी एकदम तरी येण्यासाठी आम्ही बेडगी मिरचीचा वापर केला आहे. बेडगी मिरचीने छानपैकी मसाल्याला तरी येते व तुम्हाला एक्स्ट्रा काही तुम्हाला वरनं तरी मिरचीची पावडर ॲड करायची गरज पडत नाही, म्हणून ह्यातच मी बेडगी मिरचीचा वापर केला आहे. हे सर्व खडे मसाले 3 किलोच्या प्रमाणासाठी घेतले आहे. हे माझ्या मिस्टरांनी केरळला फिरायला गेले तेव्हा तिथनं सर्व खडे मसाले घेऊन आले आहे. आपल्याकडल्या खड्या मसाल्यात व केरळच्या खड्या मसाल्यात पहा किती फरक आहे. सर्व खडे मसाले एकदम दष्टपुष्ट असल्यासारखे वाटत होते. नंतर इकडे सासूबाईंनी हावरी भाजायला घेतली, कारण की मिरच्या मी बाहेर भाजल्यावर सासूबाईंनी घरामध्ये हावरी, खोबरं, धने, हळकुंड हे सर्व घरामध्ये भाजण्यास सुरुवात केली. हावरीला आपल्याला भाजताना तेल घालायचे नाही, नाहीतर हावरीला आधीच तेल असते व त्यात तेल घातले की हावरीचे बारीक कुटली जात नाही व तेलकट लागते जास्त, म्हणून बिगर तेल घालता आपल्याला हावरी कुटून घ्यायची, भाजून घ्यायची आहे. नंतर आपल्याला खडे मसाले गरम करायचे नाही. आपण जे खोबरं, हावरी, धने हे सर्व भाजणार आहे ते सर्व फक्त खडे मसाल्यांवरती घालायचे, म्हणजे फक्त त्याची ऊब त्याला लागली पाहिजे एवढंच आपल्याला खडे मसाले गरम करायचे आहेत. हे हातपाव हळकुंड हे तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे, कारण की हळकुंडामुळे मसाल्याला जाळी लागू शकते व किडेही होतात हळकुंडामुळे. त्याच्यामुळे हळकुंडे चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे. 5 मिनिट हळकुंड तळायला वेळ लागला. हे सर्व खडे मसाले मी एका गमेल्यात घेतले व हे तळलेले सर्व सामग्री त्याच्यावरती घातली, म्हणजे आपल्या खड्या मसाल्यांना ऊब लागते. मी ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जो अपलोड केला आहे त्याला तुम्ही खूप छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओला असाच रिस्पॉन्स द्या. तुमच्या रिस्पॉन्सशिवाय माझं यूट्यूब चॅनल ग्रोथ करणार नाही किंवा मॉनिटाईज होणार नाही. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करीत जा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केले तर. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा मागच्या मसाल्याचा मी कशाप्रकारे भाजला व कशाप्रकारे खडे मसाले काढले ह्याचा व्हिडिओ मी टाकला आहे, त्याला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला. ह्याही व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या, कारण की तुमच्या रिस्पॉन्सशिवाय, तुमच्या सहकार्याशिवाय माझे व्हिडिओ चालणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण वॉच करा, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा माझा. तेल अजून टाकायचं का? निम्म घ्यायचं करून अजून खोबरं. बघा खोबरंही आपल्याला तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. खोबरंही कच्चं ठेवायचं नाही. चांगलं भाजलं, खोबरं चांगलं भाजलं नाही तर त्याला मळकट खवट असा वास येतो शेवट मसाल्याला, म्हणून आपल्याला खोबरंही चांगलं तळून घ्यायचं. टिप्स काही फॉलो करा, म्हणजे तुमचाही मसाला वर्ष 1.5 वर्ष चांगला टिकेल, कारण की आम्हाला मसाला जास्त लागतो, त्याच्यामुळे आमची क्वांटिटी जास्त घेतली आहे मसाल्यामध्ये. तुम्ही ह्याला जास्त प्रमाणात खोबरं घालू शकता, पण आम्ही ह्याच प्रमाणात खोबरं घालतो, म्हणून हा सासूबाईंच्या पद्धतीने मसाला बनवला आहे. फक्त मी त्यांच्या हाताखाली सामानाचे देगे व मिरच्या भाजून घेतल्या, नाही तर बाकीचे सर्व त्यांच्या मनाने सामग्री आहे, कारण की जुन्या माणसांच्या जरा वेगळ्या पद्धती राहतात व आजकालच्या पिढीच्या वेगळ्या राहतात, म्हणून त्यांच्या पद्धतीनेच, म्हणजे सासूबाईंच्या पद्धतीनेच आज मसाला करून आणला होता. त्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. ह्याच्या अगोदरचाही कशा प्रकारे भाजला आहे व कशा प्रकारे खडे मसाले किती प्रमाणात घातले ह्याचा फुल व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे, तो नक्कीच तुम्ही पहा. त्याला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स दिला. ह्यावेळी व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स द्या, हीच माझी अपेक्षा आहे.
मस्त गरम आहे अजून गरम. एवढा सगळा अख्खा सावधा मसाला आणि ती हे राहू दे असंच गार होस तर जेवढं झालं मग करता येईल. सर्व मसाले खडे मसाले पॅक करून घेतले व आम्हाला लाल तिखटही बनवायचं होतं व काळा मसालाही बनवायचा होता, म्हणून मिरच्या वेगवेगळ्या पॅक करून नेल्या भाजून. कारण की मसाल्याला वेगळ्या घेतल्या व लाल तिखटाला वेगळ्या मिरच्या पॅक करून नेल्या. छानपैकी मिरची कांडपामधनं मसाला कुटून आणला. मिरची कांडपामधला मसाला वेगळाच लागतो. काय काय आजकाल मिश्रणमध्ये मसाला करतात, पण तो चवीलाही छान लागत नाही व बारीकही होत नाही. असा एकदम बुक्क्यासारखा होतो, तो एकदम चवीला वेगळाच लागतो. म्हणून मिरची कांडपामधनंच तुम्ही मसाला कायम कुटून आणत जा. व आणल्यानंतर कॅरी बॅगमध्ये थंड करायला ठेवायचं व नंतर अशा स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये तो भरून ठेवायचा. कारण की मसाला आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो, त्याच्यामुळे स्वच्छता ही बाळगलीच पाहिजे. व खराब बरणीत तुम्ही भरला तर तो लवकर जाळी त्याला बुरशी लागू शकते किंवा किडे होऊ शकतात. म्हणून अशा काचेच्या बरणीत तुम्ही नक्की स्टोअर करून पहा, तुम्हाला रिझल्ट नक्कीच कळेल. सासूबाईंनी नंतर थंड झाल्यानंतर मसाला भरण्यास सुरुवात केली की खूप सुगंध सुटला होता घरामध्ये मसाल्याचा. खूप छानपैकी मसाला झालता. सासूबाईंच्या पद्धतीने जुन्या लोकांच्या पद्धतीने मसाला बनवला होता. एकदम छान व चविष्ट मसाला. एकदम भाज्याही छान होतात. तुम्ही आमची भाजी खाल्ली तर म्हणतात खरंच एक नंबरच मसाला झालता. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मसाल्याची रेसिपी ट्राय करून पहा. व साठवायची तुम्हाला सांगितलं ह्याप्रमाणे तुम्ही मसाला साठवू शकता. म्हणजे तो वर्षभर तुम्हाला सारखी झंझट करावी लागणार नाही. नाहीतर मसाला करायचं म्हणले की जास्त झंझट मसाल्यामधलीच असते. सर्व सामग्री गोळा करावी लागते व तो भाजावा लागतो. त्याच्यावर ठसका जास्त इकडे तिकडे पांगतो. म्हणून जास्त प्रमाणात मसाला करून तो टिकवायचा म्हणला की अशा प्रकारेच तुम्ही मसाला करून स्टोअर करून ठेवा. म्हणजे तो वर्ष दीड वर्ष तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. पहा किती 3 आमच्या बरण्या काचेच्या थोड्या कमी भरल्या आहेत. ह्या 2-2 किलोच्या मोठाल्या 2 बरण्या आहेत व एक बरणी 1.5 किलोची आहे, ती अर्धी भरली. म्हणजे 3-4 किलो मसाला आमचा कुटून तयार झाला आहे. हे लाल तिखटही पहा किती छान लालसर झाले आहे व काळ्या मसाल्यात व लाल तिखटात तुम्हाला फरक तर जाणवलाच असेल. म्हणून आपल्याला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या व अशा प्रकारे स्टोअर करून ठेवायचा. खूप छान व सुगंधित असा आपला घरगुती पद्धतीचा गावाकडच्या पद्धतीचा काळा मसाला तयार झाला. कशी वाटलं माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. बरं